काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय। ही वेदनादायक परिस्थिती आहे। मनमोहन सिंग हे काँग्रेस आणि देशाचे खरे प्रतीक आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच 7 दिवसांसाठी काँग्रेसचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी दुःख व्यक्त केलंय। त्यांना कधीही विसरता येणार नाही। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो असं ते म्हणाले। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिलाय। मी 32 वर्षांचा असताना मनमोहन सिंग यांनी काँग्रेस कार्यालयात बोलावून मला नोकरीची संधी दिली, तर त्या वयात मला वरिष्ठ पदाची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानेल असंही त्यांनी म्हटलं। मुंबईतील हवेचा दर्जा नोव्हेंबरपासून खालावलाय, तर काही भागातील हवेची नोंद वाईट ते अतिवाईट या श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे। यामध्ये बोरिवली आणि मालाडची हवा धोकादायक ठरली आहे। ठाण्यातील हवा काहीशी सुधारल्याचं दिसून येत आहे। बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या कठोर सूचनांच्या अंमलबजावणीमुळे हवा सुधारली आहे। हवेत सुधारणा झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी रेल्वे प्रशासनाकडून 12 अतिरिक्त लोकल सोडण्यात येणार आहेत। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 31 डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उपनगरी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। पुण्यात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। यावर्षी 4,36,00,000 प्रवाशांनी रेल्वेनं प्रवास केलाय। त्यामुळे पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नातही 60% वाढ झाली आहे। पुण्याच्या एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची दुरवस्था झाली आहे। बांधकामाअभावी कोट्यवधींचा भूखंड विना वापर पडू नये। हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींनी या बाजार समितीची पाहणी केली आहे। लवकर या ठिकाणी गाळे आणि इमारत बांधण्यात येणार आहे। शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सशुल्क दर्शन पासच्या नावानं फसवणुकीचा प्रकार उघड झालाय। प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्यांनीच बनावट दर्शनाचे पास तयार केले होते। या प्रकरणी कर्मचारी सागर रमेश आव्हाडा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिवंडीमध्ये शहरातील अनेक गटारांवरील चेंबर नादुरुस्त आहेत, तर काही ठिकाणी चेंबरची चोरी झाली आहे। त्यामुळे पुढील 15 दिवसात चेंबरची दुरुस्ती न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। इंदापूरमधील ऊस उत्पादक शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक कारखान्यांनी ऊस गाळप करूनही पहिला हप्ता दिला नाहीये। 1.5 महिना उलटूनही ऊस दराची कोंडी न फुटल्यानं ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय। येवल्यामध्ये एसटी बस मनमाड-दौंड लोहमार्गावरील रेल्वे रुळाच्या मधोमध लॉक झाली होती। यामुळे रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली। दरम्यान एसटी दुरुस्त करून रेल्वे रुळावरून बाजूला काढण्यात आली। MBA MED CET साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। CET कडून परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलंय, तर 25 जानेवारीपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी मुदत देण्यात आली आहे। बीडच्या सरपंचाचे 3 मारेकरी अजूनही मोकाट आहेत। हत्येच्या 18 दिवसांनंतरही आरोपींना अटक झालेली नाहीये, तर संतोष देशमुखांचे मारेकरी मोकाट कसे फिरतायत असा सवाल आता उपस्थित होतोय। धनंजय मुंडेंनी बीड सरपंच हत्या प्रकरणी होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिले। वाल्मिक कराडांची सुरेश धस यांच्यासोबत जवळीक होती असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय। सरपंच हत्येप्रकरणी आरोपी कुणीही असो त्याला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। मला पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, मात्र मंत्र्यांवर बेछूट आरोप करणं चुकीचं आहे असं वक्तव्य भाजप खासदार अशोक चव्हाणांनी केलंय। या प्रकरणी कारवाई सुरू असून चौकशीतून सत्य बाहेर येईल असंही चव्हाण म्हणाले। बीड आणि परभणी प्रकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी गांभीर्यानं घेतलंय। या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। संजय राऊतांच्या मनावर परिणाम झाला असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे अशी खोचक टिप्पणी खासदार सुनील तटकरेंनी केली आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेणाऱ्या अजित पवारांचा राजीनामा घ्या अशी मागणी संजय राऊतांनी केली होती, त्यावर ते बोलत होते।
अवैध गोळीबार करणाऱ्या कैलास फड याला बीडच्या परळी पोलिसांनी अटक केलेली आहे. फड याला परळी न्यायालयानं 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा ट्विटरद्वारे बोट ठेवलेलं आहे. बीडमधील शस्त्र परवान्यांची चौकशी लावा, तसंच पिस्तूल दाखवून पैसे कमावणं रील्सवाल्यांना सोपं वाटतं अशी टीकाही त्यांनी केली आहे. कल्याणमधील पीडित अल्पवयीन मुलीवर अखेर अंत्यविधी करण्यात आलेला आहे. नराधम आरोपी विशाल गवळी याला फाशी होत नाही तोपर्यंत अंत्यविधी केले जाणार नाहीत असा आक्रमक पवित्रा पीडितेच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्याणमधील घटना संतापजनक असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. कल्याणसारखी प्रकरणांना रोखलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली आहे. तसंच लोकांची मानसिकता बदलून पुढची पिढी सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.